नाही, आता आम्ही तर पहिल्यापासून मी सांगतोच आहे की असं आहे ना की ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे, स्पष्टपणे दिसतं आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येतं आहे आता. कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोर एंट्रीने. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या, ते वेगळं द्या. त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे, काम सुरू झालेलं आहे, ते क्युरेटिव्ह पिटिशन करतात, ते द्या. परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे. परत त्यांचे सगळे सोयरीने अमकं तमकं. त्याच्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे. मग आम्हाला दुसरा पर्याय काय? पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं, कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं, लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं. लोकशाहीने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्यावरच्या या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी, ते सगळी आयुधं आम्ही वापरतो आहोत, ते वापरणार. त्याप्रमाणे आम्ही गेलो आहे कोर्टामध्ये. ते ठीक आहे. आता त्यांचं काय, आता ताबडतोब आमचे काही सचिव असतील, मध्यस्थ असतील, मंत्री असतील, ताबडतोब जातील. आता गाड्या बिड्या तयार होत असतील, इमिजिएट जातील. त्याची काही काळजी करू नका तुम्ही. तिकडे ताबडतोब जाणार आणि काही GR काढायचे असतील ना, ते पण फटाफट निघतील. मंडळ द्या ना, त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान. काय, कारण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते. ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही, अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी. आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत, त्याची हिंमत असेल तर. माझं चॅलेंज, आव्हान आहे त्यांना. महत्त्वाचं तुम्ही बॅकडोर एंट्रीचा आता विषय काढला. ते मला मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा. मी माझे प्रश्न मी छगन भुजबळ म्हणून बोलतो आहे. हां, बाकीचे प्रश्न बाकीच्यांना विचार. कोण काय करतोय ते कोणाला विचार. राष्ट्रवादीची असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीच्या बाहेर म्हणजे त्यांना विचारा. तुमची राजीनाम्याची मागणी होती आहे, राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणताय. नो कमेंट. नो कमेंट. आपण राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत. नेमकी काय स्पष्टता आहे? नो कमेंट. एक महत्त्वाचं तुम्ही आता बॅकडोर आणि मराठे हे वेगवेगळे आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाची जी काही समिती होती, राणे समिती, त्याच्यामध्ये कुणबी मराठी एकच आहेत असं नमूद करण्यात आले. मला माहीत नाही, परंतु मराठा समाजाचे जे माहितगार, जाणकार असे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका. आणि बरोबर आमचं पण म्हणणं तेच आहे. त्यामुळे 2 वेळा कायदा तयार करण्यात आले. काही त्रुटी निर्माण झाल्या ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु बॅकडोर एंट्रीने जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहे सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे. आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही काय म्हणतो, आमच्या आरक्षणाला, भटक्या विमुक्त आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तुम्हाला कोणाला किती 10%, 15%, 20%, 25% आरक्षण द्या, पण आमचं आरक्षणाला कशाला तुम्ही द्या? लहान समाज, 374 समाज आहे, ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत. मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास आहे, ज्याच्यामध्ये 450 जाती आहेत, त्या वर्ग त्याच्यासाठी लढतो आहे.
बरं, आता तुम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं 20 तारखेचं, तुम्ही जाणार आहात का विरोधी पक्ष नेते? असं आहे ना, अनेकांचे निमंत्रण येतात, परंतु आमच्या इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली 2 दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे, जसे शबीर अन्सारी साहेब वगैरे आहेत. तर ही सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात, कुठे मिटिंग करायची, कुठे रॅलीज करायच्या, काय करायच्या आहेत, आणि मग जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे. आता आम्ही ठरवलं त्या कार्यक्रमामध्ये की 1 तारीख आणि ते सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे, तहसीलमध्ये जायचं आहे. 3 तारखेला अहमदनगरला रॅली घ्यायची आहे. 16 तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायच्या आहेत आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी एल्गार यात्रा काढायची आहेत. हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे. त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत. त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या ठिकाणी मग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ते मिटिंग घेऊ. आम्ही आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे जाऊ. भुजबळ साहेब, तुम्ही असं म्हणताय की बॅकडोर एंट्री केली जाते, पण तुमच्या सोबत जे आहेत सरकारमधली बॅकडोर एंट्री दिली जाते असा तुमचा आरोप आहे. पण ही बॅकडोर एंट्री तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्यातलेच मुख्यमंत्री किंवा बाकीची त्या सरकारमधली सिस्टीम देते, अशा वेळी तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का, किंवा तुमच्याशी कोणती चर्चा केली जात नाही का, तुम्ही कॅबिनेटचा भाग आहात? बॅकडोर एंट्री जर कोण करीत असेल तर त्याची चर्चा करून थोडंच कोणी देत आहे. ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो मी ते, आणि त्याच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार येतात, आम्ही आवाज उठवतो. असं कोणाला ते नसेल त्याच्यावर काही बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे. कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली, पण कॅबिनेटच्या समोर विषय असतात, अजेंडा असतो, त्या अजेंड्याप्रमाणे जे आहे कॅबिनेट चालते. माझा अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव, भटक्या विमुक्त बचाव, एवढंच आमचा अजेंडा. रोष निर्माण केला जातो संदर्भात, रोष निर्माण केला जातोय. नगरमध्ये तुमचे फोटो फाडण्यात आले, तुम्ही काय आव्हान कराल? कारण की त्या पद्धतीने रोष करा ना. ते अहो माझे फोटो काय फाडण्यात आले, माझे पुतळ्याला काय चपला काय मारतात, जाळतात, माझं तर जाऊ द्या. पण गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव, 3-3 वाजेपर्यंत DJ नाच करायचा, जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा, हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला. दुर्दैवाने ते काही 1-2 ठिकाणची अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे 2 घरं आहेत, 1 घर आहे ओबीसीचं, ते गावच सोडत आहेत. आज खालपर्यंत जे आहेत ना ही परिस्थिती. ठीक आहे, आम्ही भाषण करतो, आम्ही रॅलीज करतो, ते ठीक आहे, परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो, आम्ही मिळून आलो मुंबईवरून, सगळं आरक्षण आमचं झालं आणि त्याचा जो उन्मादी उत्सव, दुसरा उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कुणाची ना नाही, उन्माद, आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवीगाळ देत, डीजेवर सुद्धा मला शिवीगाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत. कदाचित मुंबई आणि तुम्हाला ते मीडियासमोर येत नाहीत, परंतु तुमच्या गावच्या ज्या पत्रकारांना तुम्ही विचारा, मीडिया पर्सनॅलिटीला, ते काय सांगतील तुम्हाला आज. आणि ही भयंकर परिस्थिती जी आहे आज राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे. तुम्हाला मिळालं काय, ठीक आहे, आम्ही कायद्याच्या कसोटीवर ते किती बरोबर आहे, काय चूक आहे ते पाहू, पण लोकांना त्रास गावागावातून. मला असं वाटतं की परिस्थिती जी आहे थोडीफार चिघळत चाललेली आहे. आता ज्याचा त्याचा प्रश्न की त्याच्याकडे कसं पाहायचं ते. भुजबळ साहेब, धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतो, यावरती आता आदिवासी नेते म्हणतात की आमची सुद्धा अवस्था ओबीसी समाजासाठी झालेली आहे, बॅकडोर एंट्री होते. असं आहे, आता असं आहे, त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे, ते हायकोर्टात सुद्धा आहे. पण तूर्त जे आहे धनगरसुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज, वंजारी समाज, भटका विमुक्त
हे सगळे संबंध आमच्याबरोबर आहे. आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे. समाजाच्या लढाईमध्ये तुमच्या आंदोलनाचं समर्थन देतो, मी तुमचं आंदोलन पुढे नेतो, मुस्लिम आणि धनगर अहो जगातलं काय ते तर काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना, एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया तिथे आपले जे काय निग्रो समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं हां ते ती सगळी जी आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे, तर तिथे सुद्धा ते जातील. काय ह्याचं काय जातील ते. हां माझ्या शुभेच्छा आहेत. सर हिंदी में सवाल ये है कि गांव-गांव में जो उन्मादी वातावरण आप कह रहे हैं कि उन्माद हम देख रहे हैं, जो चरम पर है जिसके चलते ओबीसी के जो घर हैं, ओबीसी के परिवार उनको तकलीफों का सामना करना पड़ रहा है. बहुत देखिए गांव-गांव में जो है यहाँ से वो गए और उन्होंने कहा कि बस हम तो जीत गए, मराठा का आरक्षण मिल गया. क्या मिल गया, कैसे मिल गया? तो कुनवी सर्टिफिकेट लेकर ओबीसी में बैकडोर एंट्री से वो सारे बैठ गए. 57 लाख और उनके सारे सगे संबंधी उसके ऊपर जो कानून बनाए जा रहे हैं और हम जीत गए करते हुए जो गए हैं गांव-गांव में जो है देहातों में रात 3 बजे तक डीजे के ऊपर जो है गाली गलौज करते पूरे नाच गाना शुरू है ओबीसी के घरों के सामने और कई जगह पर जो है मारपीट हो रही है. बहुत खराब वातावरण नीचे हो रहा है क्या. और मैं कहना चाहूँगा पुलिस फोर्स को भी इसमें आप तुरंत इन चीज़ों को रोकना चाहिए. कानून है 10 बजे के बाद कुछ आवाज़ नहीं करेगा. क्या उनके लिए कुछ कानून नहीं है? उनकी तो सभाएं रात को 3-3 बजे होती थी, वही अभी भी चालू है. 3-3 बजे तक डीजे जो है जानबूझकर किसी ओबीसी के घर पर पिछड़े के घर पर जाकर गाली गलौज कर. हमको तो गाली गलौज जो ओपनली चालू है, शुरू है, सब कुछ शुरू है. धमकियाँ आती हैं, थ्रेट्स आते हैं, ख़त्म करेंगे, ये करेंगे, वो करेंगे. वो तो चला अभी उसकी भी आदत हो गई. जो होना है वो देखेंगे, पर कम से कम जो है जनता को जो है गरीब लोगों को बचाने की तो कोशिश हो जाए. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी खुद जाके वहाँ पे खड़े होते हैं. कहीं ना कहीं सरकार सरेंडर है, ऐसी स्थिति उनको लगती है, इसीलिए वो ज़्यादा उन्माद है. मुझे नहीं मालूम, आप इसके ऊपर जो है आप खुद टिप्पणी कर सकते हैं. उन्माद है ये तो मैं जान रहा हूँ. अब वो उन्माद इतना क्यों पैदा हुआ ये तो आप लोग सब लोग उसके ऊपर जो है ध्यान दे दें गौर से, फिर मालूम पड़ेगा. मुझे नहीं मालूम क्या है क्यों इतना है. वड़ट्टीवार आपको आमंत्रित कर रहे हैं, आप शामिल होइए, वो मोर्चे का आयोजन कर रहे हैं, आप जाएंगे. एक कहीं ना कहीं संगठित नेतृत्व की और संगठित प्रयास. देखिए मैं वड़ट्टीवार हालांकि पहले मीटिंग में आए, दूसरे दिन जो है उन्होंने हमारे खिलाफ पूरी यू टर्न लेकर बातें कही. हमने कुछ भी नहीं कहा और आज भी नहीं कुछ कहेंगे. फिर वो चाहते हैं कि मैं फिर से इस काम को जुड़ना चाहता. उसको हम कहते हैं ठीक है, हमें कोई प्रॉब्लम नहीं है. हमने उनको जो है वेलकम किया कि करो भाई ओबीसी का काम करो. मगर यहाँ जो है हमारे सारे ओबीसी अलग अलग पार्टियों के हैं, अलग अलग जातियों के जो हैं, ये सब एक है. और वो लोग जो है वो प्रोग्राम हमारा तय करते हैं और हमारे निमंत्रक है शब्बीर अंसारी साहब, वो डिक्लेयर करते हैं कि प्रोग्राम क्या है, रैलीज कहाँ होगी. जैसे कि अभी तय हुआ है 1 तारीख को सारे सांसद हैं, विधायक हैं, उनके घरों पर जाएंगे और उनको कहेंगे कि ओबीसी का आरक्षण बचाओ. तहसील पर जाएंगे, कहेंगे बचाओ. 3 तारीख को अहमदनगर पर रैली होगी, उसमें जो है सबको शामिल होने का जो है निमंत्रण दिया गया है. और फिर 16 तारीख तक ये जो नए जो है ये कुछ नोटिफिकेशन आ रहे हैं, उसका जो ड्राफ्ट वगैरह जो आ रहा उसके ऊपर जो ऑब्जेक्शंस लेना है, तो लाखों की तादाद में वो काम शुरू है. और साथ साथ जो है एक कमेटी फॉर्म हुई है जहाँ अलग अलग पार्टी और अलग अलग जातियों के लोग हैं, विशेषतः मराठवाड़ा से, वो चौकआउट कर रहे हैं, तय कर रहे हैं
कि वहाँ ओबीसी एल्गार यात्रा निकलेगी और वो कितने दिन निकलेगी, कहाँ रुकेगी, कहाँ रैलीज होगी, कहाँ मीटिंग्स होगी, हम उसके मुताबिक जाएंगे। सर ओबीसी के राष्ट्रीय स्तर के भी नेता हैं, क्या राष्ट्रीय स्तर पर से आपको किसी ओबीसी नेता को आया है, क्या वो आपसे जुड़ने की बात कह रहे हैं, आपके आंदोलन को अपना समर्थन दे रहे हैं, इस तरीके की बात राष्ट्रीय स्तर के? देखिए, राष्ट्रीय स्तर पर ये बात तब जाएंगी जब आप हिंदी, अंग्रेज़ी, ये जो मीडिया है वो वहाँ तक यहाँ का जो संकट है वहाँ तक पहुँचाएंगे, यहाँ का जो दुख है वहाँ तक पहुँचाएंगे, तब लोग वहाँ से भी जो आवाज़ करेंगे। अभी तो ये उपोषणकर्ता लीडर जो है मराठा का, उसने तो कहा कि हम तो मंडल कमीशन की अभी खारिज कर देंगे। अब मैंने कहा करो, हम सुप्रीम कोर्ट में जाएगा, हम मंडल को ख़त्म कर, मंडल आयोग को ख़त्म करेगा, ये आरक्षण पूरा ओबीसी का ख़त्म करेगा। अब वो बोला है तो वो मैं बोला कि आप करो, और फिर जो है देश में क्या हलचल होती दिखेगी, सामने आएगी सारी बात। चलो, थँक्यू सर. सबको सब आपको जो है धन्यवाद। एक शेवटचा मराठी प्रश्न की काल वरट्टीवारांनी सुद्धा बैठक घेतली. आता ते धन्यवाद सगळे. आता ते त्यांचं ते काम करत असतील, त्यांना शुभेच्छा. आमचं काही म्हणणं नाही, परंतु सगळ्यांचं म्हणून आमचा हा एक कार्यक्रम सुरू आहे आणि आम्ही सगळे एकत्रित हा कार्यक्रम आम्ही पूर्ण करणार. बाकी कोणाला मिटिंग घ्यायचं असेल तर काय आमचं काय म्हणणं नाही. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.